तो आज होता नवरात्री मधला पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी आपण गेलो होतो रुद्रायणी मातेच्या दर्शनासाठी. मोठे हो सर्वांना जय श्रीराम. सकाळी सकाळी आपला मोबाईलला भरला होता बाबा. तर मोबाईल मधला डाटा आपण हार्ड डिस्क मध्ये टाकला लॅपटॉपच्या थ्रू आणि केला मग नाश्ता केल्यानंतर झालो मी तयार झाल्यानंतर तुम्ही म्हणसान काय तयार झाला तू बाबा. आता आपल्याला शिवकदाचा फोन आला. शिवकदा म्हणे ज्ञानुदा गौरव लागे म्हणे आयसर घेऊन आले म्हणे दोघं. तर आपल्याला व्हिडिओ काढायला जायला लागते. म्हटलं बरं ठीक आहे. मग आलो बा याच्यासोबत मी डायरेक्ट आयसरच्या शोरूम वर. इथं आल्यानंतर मग याची व्हिडिओ वगैरे काढले शिवकदान आणि मी काढून दिले जराशी व्हिडिओ. मग मी यायला म्हटलं मी व्हिडिओ काढतो उलटा बसून तुम्ही गाडी चालवा. पण पळायचा भेव लागत जाय. मग शापी दिली बाबा बांधायला असं शापी किती बांधली मागून अशी पुरी पाठी पासून एवढ्यात हा गडी की आवरत जात जाय. मीच व्हिडिओ काढतो म्हणे. म्हटलं काढ बाबा. मग याचा व्हिडिओ काढून दिला. आम्ही निघालो बा इथून जायला. जाता पहिले आलो पाणीपुरी खायला. पाणीपुरी वगैरे खाल्ली मस्तपैकी पोट भरून. एवढ्यातच मी आले म्हटलं चला रुद्रायणी जाऊ. मग आलो डायरेक्ट आम्ही रुद्रायणी आल्यानंतर मग चढायला सुरुवात केली. राहिले मागे तुमचा भाऊ तर माहिती तुम्हाला पुढे जाते. पुढे आलो बा थोड्या वेळ इथं थांबले. हे म्हणत करत थांबू. म्हटलं चला मी चाललो पुढे वर. मग आलो बा डायरेक्ट वर आल्यानंतर सुंदर नजारा पाहिला. मग देवीचं दर्शन वगैरे घेतलं मस्त शांततेत. मग मंदिराचे व्हिडिओ काढले. थोड्या वेळ हा व्ह्यू एन्जॉय केला आणि मी म्हटलं चला आता लवकर लय टाइम उराला आपल्याला अकोल्याला जायला लागते वापस. मग खाली गेली आलो. मी खाली आल्यानंतर मग साईडने इथे थांबलो आणि दोघे विचार करत बसलो इथे गोटे कोण आणून ठेवले असती. मग थोड्या वेळा मी इथे विचार वगैरे केला. तेवढ्यात मी म्हटलं चला विचार करायचा अंधार होऊन जाईल. चला आपल्याला अकोल्याला जायला लागते. मग अकोल्याला पोहोचल्यानंतर वडापाव खायला आलो. वडापाव वगैरे खाल्ला आणि येणे सोडून दिला मला फ्लॅट जवळ. हे गेले गावाले. मी आलो डायरेक्ट फ्लॅटवर. वर आल्यानंतर मग आपल्याला की गमत नाही जा. तेवढ्यातच आपल्या घराजवळची नाना उजनीची देवी आली होती. मग आलो बा इथं आल्यानंतर इथं तो बंब मावल होता. मग इथं व्हिडिओ वगैरे काढले मस्त. तेवढ्यात SP साहेब आली होती इथं. मग इथं दर्शन वगैरे घेतलं देवीचं. व्हिडिओ काढले आणि घरी जाऊन डायरेक्ट झोपून राहिलो.